हे गाणं ऐकल्यानंतर आपल्या अंगावर काटा उभा राहतो। खरंच देशाविषयी एक वेगळीच भावना निर्माण होते। तर भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली फार मोठी वाळीव आहे आणि आपण त्याला अजिबात खतपाणी नाही घातलं। हे गाणं ऐकल्यावर अंगावर एकदम काटा उभरतो आणि हे गाणं म्हटलं का 15 ऑगस्ट 26 जानेवारी यापुरतच ते मर्यादित राहतो, पुढे नंतर त्याचा काहीच म्हणजे आवाजच नसतो। तर असं वाटतंय की आताचा विद्यार्थी हा उद्याचं भविष्य आहे, त्यासाठी त्याच्यामध्ये हे लोकशाही जागृती केली पाहिजे असं मला वाटतं। दिल दिया है जान भी दी या गाण्यातून आपल्याला राष्ट्रप्रेम निर्माण होतं आणि ह्या गाण्याची आवड सगळ्या लहानापासून तर मोठ्यापर्यंत आहे। आणि मला एवढं सांगायचंय की या देशामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो बंद व्हावा आणि सर्वांना लोकशाहीद्वारे मतदान प्रक्रिया व्हावी आणि सर्वांना सारखं न्याय मिळावा। दिल दिया हे जान भी देंगे या गाण्यामध्ये शब्दांमध्येच सगळ्या गोष्टीचा सार आपल्याला दिसून येतो। आणि आज आपण बघतो की शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी जसं विद्यार्थ्यांची तसे समाजाची पण आहे। कारण शिक्षक हा ज्ञानदाता तर आहेच, परंतु विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करणारा सुद्धा असतो। विद्यार्थ्याची सर्वांगीण विकासाची जबाबदारी जशी शिक्षकावर आहे तशी समाजाची नीतिमूल्य उंचवण्याची जबाबदारी सुद्धा आज शिक्षकावर आहे। आज समाजामध्ये प्रत्येक थरामध्ये भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतो, परंतु याचे जे मूळ आहे भ्रष्टाचाराचं मिटवण्याचं ते शिक्षकांनी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर निर्माण केलं तर निश्चितच पुढे भविष्यामध्ये हा भ्रष्टाचार कमी होण्यास आहे। जान भी देंगे पण खरंच कोण जान देतंय? आजच्या जगात जर आपण बघितलं तर मुलगा आईला विचारत नाही आणि वडिलांना बघत नाही आणि आपण देशाची जान देण्याची बात करतोय। कोणी दिली देशासाठी जान? फक्त सैनिक जे आपलं देशाचं रक्षण करण्यासाठी जे सीमावर उभे आहेत आणि तेच खरे आपल्या देशासाठी काहीतरी करतायत असं मला तरी वाटतं। आणि आपण सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना घडवताना मला असं वाटतं संस्काराची जास्त गरज आहे। शिक्षणाची तर आहेच, हे पुस्तकी ज्ञान तर आपण द्यायलाच पाहिजे त्यांना, परंतु यांच्यामध्ये जे नीतिमूल्य आहे ते आधी आपण त्यांना जास्तीत जास्त द्यावं। म्हणजे की हे घरातून त्यांनी घरातल्यांना जर प्रेम दिलं तर ते देशासाठी काहीतरी करू शकतात असं मला वाटतं। दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए या गाण्यातून आपल्याला राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती हे आपल्याला दिसत आहे आणि हे आपण लहानपणापासून ते आतापर्यंत पाहत आहोत। मग हे देशप्रेम आपल्याला लहानपणापासून बाळकडूपासून तर आपण वयोमान होईपर्यंत हे देशप्रेम आपल्यामध्ये आहे, परंतु हे देशप्रेम जे शाळेपासून आपल्याला मिळतं ते आपण शेवटपर्यंत ठेवतो का? तर आपण त्याचा विचार केला पाहिजे। तर देशाचे जे आपले रक्षण करतात जे सैनिक तेच फक्त आपल्याला देशप्रेम करताना दिसतात, पण जो सर्वसामान्य नागरिक आहे यांनी देखील देशासाठी झटलं पाहिजे, समोर आलं पाहिजे देश रक्षणासाठी। आणि यासाठी गरज आहे शिक्षणाची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते पिल ते तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। जेव्हा मुलांमध्ये संस्कार होतील, संस्काराचं बीज रुजलं जाईल किंवा तो शिक्षणाने मोठा होईल तेव्हा त्याला देशाविषयी अतिशय प्रेम वाढेल आणि आपला देश कसा वरती जाईल किंवा जागतिक पातळीवर तो कसा वर चढेल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। आणि आपल्या देशामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे किंवा चालू राहिलेला आहे तो कमी होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेने या भ्रष्टाचाराकडे पाहिले पाहिजे असं माझं मत। दरवर्षीच आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो। दरवर्षी 15 ऑगस्टला आपण अभिमानाने म्हणतो की माझा भारत देश महान आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। परंतु बालमित्रांनो, मुलांनो, या मुलांना घडवण्यासाठी खरोखर हा सारे जहां से अच्छा आहे का रे हिंदुस्तान आपला? तो हिंदुस्तान सारे जहां से अच्छा होण्यासाठी खरंच काय काय अवगुण आहेत ते आपल्याला शोधायला पाहिजे आणि ते म्हणजे मोठा गुण आहे म्हणजे भ्रष्टाचार। भ्रष्टाचाराला खतपाणी हे लहानपणापासूनच मुलांनी घालू नये यासाठी आपण काहीतरी करण्याची आज गरज आहे। आणि आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे भ्रष्टाचार करू नये, मोहाला बळी पडू नये यासाठी चांगली शिकवण मुलांना देणार आहोत आणि खरोखर आपला हा भारत सारे जहां से अच्छा होईल याकडे लक्ष देणार आहोत। खरोखर स्वतंत्रता आहे का?
आपण शिक्षक या नात्याने आपण विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्रता, त्याच्यानंतर भारताविषयी प्रेम, देशप्रेम हे जागृत केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली पाहिजे की आपण ह्या देशामध्ये स्वतंत्र जीवन जगून भ्रष्टाचाराला बळी न पडता आपण आपल्या समाजामध्ये, देशामध्ये योग्य कार्य करून आपल्या देशाचा अभिमान आणि आपल्या देशाची मान शान उंच या देशातले लहान मुलांपासूनच मोठ्यांमध्ये बदल घडून येईल असं मला वाटत आहे. देशभक्तीचे कुठलेही गाणे घ्या, ते अगदी त्या देशासाठी ज्यांनी जे त्याग केला आहे त्याचा अनुभव फक्त त्याच दिवशी घडवायचा का? नाही, तर हा अनुभव रोज आणि रोज आणि रोज आपल्या शिक्षकांवरच हा भार समाजाचा नाही, हा प्रत्येक कुटुंबातील निरक्षर व्यक्ती जरी असला, सध्या तरी आम्ही निरक्षर व्यक्ती ठेवत नाही, साक्षर करतो आम्ही शिक्षक, परंतु हा आजी आजोबा, आई वडील, बहीण भाऊ, चुलता चुलती, एकत्र कुटुंब असू दे किंवा छोटं कुटुंब असू दे, प्रत्येकाच्या कुटुंबातून, बाजारातून, समाजातून हा छोट्या छोट्या कृती घडल्या पाहिजे. कारण ही छोटी मुलं हे फार निरीक्षणक्षम असतात आणि या निरीक्षणातूनच भ्रष्टाचार काय होणार आहे, कमी होणार आहे. स्वार्थ माणसाला क्रूर बनवतो. आपण पाहिलं ठिकठिकाणी आता पैसा घेतल्याशिवाय काही कामच होत नाही. पुढचे पैसा बोलू लागतो तेव्हा सत्य गप्प बसते. आज जी ठिकाणी जातो आपण काही काम करायला, पैसा दिला का तरच कागद पुढे जातो, नाही तर या उद्या या परवा असं आपल्याला खेटा मारायला लावतात. मग बघा, शिक्षणाने आपण सुसंस्कृत व्हायला पाहिजे, परंतु काही वेळेला आपल्याला सुद्धा संस्कृत झालेल्या लोकांना सुद्धा पैसे द्यावे लागतात. उदाहरणार्थ कूपन काढायचं, तिथं पैसे द्यावे लागतात तरच आपल्याला मिळतं. म्हणजे शिक्षण पण महत्वाचं आहे आणि एक बाजूने भ्रष्टाचार पण होत आहे. तर आपला देश लोकशाही मार्गाने चाललेला देश आहे. भविष्यात येणाऱ्या दिवसामध्ये लोकांमध्ये जनजागृती होणार आहे आणि नक्कीच स्वच्छ भारत, सुंदर भारत, महात्मा गांधींनी जे विजन बघितलेलं होतं, सत्य, अहिंसा, ते आपल्याला पाहायला दिया है जान भी देंगे या गीतावरून असं बोलूशी वाटतं की जे काही आपण स्वातंत्र्य दिनाबद्दल किंवा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे राष्ट्रीय सण जवळ आल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या किंवा सर्वांच्याच मनामध्ये म्हणा की देशभक्ती जागृत होते. परंतु ही देशभक्ती फक्त त्या स्वातंत्र्य दिनापुरती किंवा प्रजासत्ताक दिनापुरतीच मर्यादित न राहता आपण वर्षाचे 365 दिवस आपण त्या दृष्टीने आपल्या देशासाठी काय करता येईल या दृष्टीने सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आज आम्ही शिक्षकी पेशात आहोत. शिक्षकी पेशामध्ये शिक्षकांचं देखील हे कर्तव्य आहेत आणि मला सांगण्यात आनंद वाटतो की शिक्षक हे कर्तव्य फार चांगल्या पद्धतीने निभावत आहेत. ते विद्यार्थ्यांना घडवण्याकडे फार लक्ष देत आहेत. परंतु याच शिक्षण क्षेत्रामध्ये आणखीही आता दुसरी जी गोष्ट आहे, आपल्याला भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं ठरलं तर आता मागील काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनामध्ये एक लेख आला होता. महसूल खातं हे देशामधील सगळ्यात भ्रष्ट खातं आहे. परंतु दुसरी शोकांतिका अशी की महसूल खात्यापाठोपाठ 2 नंबरचं भ्रष्ट खातं म्हटलं की शिक्षण खात्याचं नाव समोर येत आहे. मग हे आपल्या देशाला, जो देश शिक्षणाची किंमत करतो त्या देशामध्ये असं घडणं हे फार चुकीचं आहे. जा भी देंगे ए वतन तेरे लिए, कौन देगा दिल, कौन देगा जा. हे काय फक्त सोल्जर लोकांसाठी आहे, सैनिकांसाठी आहे की प्रत्येक भारतीयासाठी आहे? नक्कीच. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून, अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचं हे कर्तव्य आहे. फक्त सीमेवर जे लढतात त्यांचंच हे कर्तव्य नाही. सर्वांनीच आपलं प्रेम, आपण आपलं प्राण तर नाही देऊ शकत, परंतु वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या वेगळ्या वेगळ्या कृतींमधून आपल्या देशासाठी आपण काहीतरी करू शकतो. ह्या अशा प्रकारच्या देशभक्तीपर गीतांमधून शाळांमधून ही गीतं गायली जातात, मुलांना ऐकवली जातात, त्यावर नृत्य बसवले जाते. यामागचं कारण असं असतं की मुलांमध्ये देशप्रेमाची, देशभक्तीची भावना जागृत करावी. 10 मूल्य जी सांगितलेली आहे त्यातलं राष्ट्रभक्ती हे एक मूल्य ह्या देशभक्तीपर गीतातून रुजवलं जातं आणि म्हणूनच ही राष्ट्रभक्तीपर गीतं अत्यंत महत्वाची असतात. भ्रष्टाचाराबद्दल म्हणाल तर अगदी भ्रष्टाचार हा आपण घरातून सुरुवात करत असतो. घरातून जेव्हा आपण भ्रष्टाचार बंद करू तेव्हा तो आपल्या देशातून जाईल. उदाहरण द्यायचं झालं तर एक आई आपल्या बाळाला, मुलाला त्याच्याकडून काही काम करून घ्यायचं असेल तर त्याला काहीतरी लालूच दाखवते, चॉकलेट देईल, मोबाईल दाखवेल आणि मग तो मुलगा ते काम करतो. ही भ्रष्टाचाराची सुरुवात अगदी बालपणापासूनच होत असते आणि मग मुळातच असं जे बीज पेरलं जातं आणि मग मोठं झाल्यावर त्याचा मोठा वृक्ष होतो आणि पुढे चालून मग त्याचं काहीच वाटत नाही.
काही कुठल्याही गोष्ट कुठल्याही ऑफिसमधल्या फायली हलवायच्या असल्या तर लोक सहजपणे पैसे फेकतात आणि आपलं काम करून घेतात आणि त्याच्यात कोणालाही काहीही वावगं वाटत नाही. आणि अशा रीतीने हा भ्रष्टाचार जर संपवायचा असेल तर अगदी शाळा तर ते करतेच आहे, परंतु अगदी घरातून सुद्धा हे संस्कार मुलांना दिले गेले पाहिजे. संस्कार मूल्ये मुलांच्या मनामध्ये रुजवली गेली पाहिजे आणि लहान मुलांना आपण सांगतो परंतु मोठ्यांनी सुद्धा ते आपल्या कृतीतून दाखवून दिलं पाहिजे. ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है जान गवाई, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के फिर ना आए, जो लौट के फिर ना आए. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मी पालकांना इतकंच आवाहन करू शकतो की ज्या वेळेस आपला मुलगा जो आहे तो मुलगा जर सुजाण नागरिक आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जर त्याला निर्माण करत असेल तर आमची जी पीजे शाळा राहत आहेत या शाळेमध्ये असणारे जे शिक्षक आहेत ते अभ्यासवृत्तीचे आणि उपक्रमशील असे आणि ज्ञान रचनामध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकाच्या ताब्यात तुमचा मुलगा द्या. 100% तुमचा मुलगा त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होईल. निश्चितच सरांनी आपल्याला ही माहिती तर दिलेलीच आहे, परंतु ऍक्टिव्हरित्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबत देखील ही शाळा 1 नंबर असल्याचं संपूर्ण जिल्ह्यात अनेकदा हे स्पष्ट झालेलं आहे. वॉर्ड फादर मीडियासाठी अमोल भोसलेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड राहता.